तलाठी व मंडळ अधिकारी करणार बेमुदत आंदोलन। वर्धा जिल्ह्यातील विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघाने दिनांक 30/8/2024 रोजी जिल्हा अधिकारी यांना दिली होती बेमुदत आंदोलनाचे पत्र। जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गाच्या आर्थिक व सेवा विषयक मागण्यांवर वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे करावे लागत आहे बेमुदत आंदोलन। दिनांक 17/9/2024 ला जिल्हा प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधून करणार असहकार आंदोलन। दिनांक 25/9/2024 ला जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या चाब्या व DASC संबंधित तहसीलदाराकडे करतील सुपूर्त। दिनांक 1/10/2024 पासून जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी जातील सामूहिक रजेवर। वर्धा जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संघटनाने वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा मागण्याची शासन स्तरावर दखल न घेतल्याने जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचे पत्र दिले असून आंदोलनाच्या पत्रानुसार समस्त मागण्या रास्त असून त्यामध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांची विनंती बदल्या करणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांना कालबद्ध पदोन्नती लागू करणे, नवीन लॅपटॉप व प्रिंटर वजा स्कॅनर पुरवणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांची पदोन्नती करणे, लोकसभा निवडणूक अतिरिक्त कामाचा मेहनताना देणे, प्रलंबित वैद्यकीय बिलाची रक्कम अदा करणे, नवनिर्मिती राज्यावरील तलाठ्याचे मासिक वेतन प्रदान करणे, सेवानिवृत्तीचे प्रस्ताव सादर करणे, हिंगणघाट उपविभागातील समुद्रपूर तालुक्याचे रिक्त साजे त्वरित भरणे आदी मागण्यांचा समावेश आहे। वरील मागण्याची पूर्तता न झाल्यास विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ नागपूर अंतर्गत जिल्हा शाखा वर्धाच्या वतीने वरील नमूद तारखेनुसार क्रमवारीने बेमुदत आंदोलन करण्यात येईल। तसेच आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना जिल्हा प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे विदर्भ मंडळ अधिकारी संघ वर्धा जिल्हा शाखाचे अध्यक्ष राजू झांबरे, सचिन प्रवीण हंडे, विदर्भ पटवारी संघ वर्धा जिल्हा शाखेचे अध्यक्ष अजय गद्रे, सचिन प्रवीण इंगळे यांच्यासह संघाचे वर्धा जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे। मुख्य संपादक विल्सन मोखाडे, वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा।